सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले असतील. हाताची कोपर शरीराच्या जवळ. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाच्या गतीकडे लक्ष. करूया श्वसन शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. 30 ते 35 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. ओम आणि चंद्रबिंदी 3.5 मात्रांचा बनलेला ओम. मंत्रांचा बीजमंत्र ओम. ब्रह्माचं एक अक्षरी रूप ओम आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर आपल्या आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. ओमचं मनन, चिंतन, स्मरण करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वासोड उच्चार. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे आणि ती अजून स्थिर करण्यासाठी, मन प्रसन्न करण्यासाठी चित्त शुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित ओंकाराची प्रार्थना. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. लीन भाव, भक्तिभाव मनामध्ये. श्वास घेत कमरेतला सरळ. श्वास सोडत दोन्ही हात काढून हस्त गर्जन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
आज आपली संस्था आहे पचन आणि उत्सर्जन. आपलं पचन चांगलं झालं की उत्सर्जनाची जी क्रिया आहे ती ही तेवढीच चांगली होते. त्यामुळे या दृष्टीने आजची आपली साधना असेल, ज्यांना पोटाचा कुठलाही त्रास असेल, ऑपरेशन झालं असेल, तर त्यांनी आजची जी आसनं आपण करणार आहोत ही करताना थोडं अगदी सावकाश करावी, यथाशक्ती प्रयत्न करावा. काल वंदनाताई तुम्ही सरांना मेसेज टाकला होता की तुम्हाला लाफिंग योग बद्दल माहिती पाहिजे. पण ऍक्च्युली माझा तसा लाफिंग थेरपीचा मला कुठलाही अनुभव नाहीये. व्हिडिओ बघून मी करू शकते, पण त्यातलं डीप नॉलेज पाहिजे आणि त्यामुळे मला म्हणजे मी ते आधी शिकेन आणि त्याच्यानंतर वर्गामध्ये घेईन. तर त्याच्याबद्दल सॉरी. विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर देऊन मानमध्ये सैल सर सोडायची. आपण जो फेस योगा घेतो तो सुद्धा लाफिंग थेरपीमध्ये येतो. म्हणजेच आपण चेहऱ्याच्या ज्या मुवमेंट करतो आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिल्या होत्या. म्हणजे आपण गालाचे जे लुझिंग एक्सरसाइज केले किंवा डोळ्यांचे जे आपण प्रकार केले, तर ते तुम्ही करू शकता. कारण की लाफिंग मध्ये काय येतं की आपल्या फेस मसल जो आहे ते ताणले जातात. ते अधिक त्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी आणि त्याचबरोबर आपलं मन शांत होण्यासाठी लाफिंग थेरपी केलं करतात. ही एक आता व्हेरिएशन आलेलं आहे. योग साधनेमध्ये बरेचसे व्हेरिएशन्स आहेत. ज्याच्यामध्ये पॉवर योगा आहे, एरियल योगा आहे. आपण काही ट्रिक्स म्हणजे काही गोष्टींचा उपयोग करून योग साधना करतात. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण माझा शक्यतो कल असतो तो ट्रेडिशनल योग सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा. पण या सुद्धा सगळ्या गोष्टी खूप फायदेशीर आहेत. शरीर मनाला आपल्याला कुठेतरी एक छान त्यांचं संतुलन राखायचंय. म्हणून हे सगळे वेगवेगळे प्रकार आता सध्या प्रचलित झालेले आहेत. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या वर्गाला. पचन आणि उत्सर्जन ह्या दोन्हीही क्रिया कशा चांगल्या होतील या दृष्टीने आजची साधना. तर त्यासाठी सुरुवातीला आपण करणार आहोत चक्की चालन. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे. जास्तीत जास्त अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतून घ्यायचे. तळवे आपले स्क्रीनकडे आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. लोअर बॅक मधून पुढे झुकायचं आहे आपल्याला. दोन, हाताची पकड जमिनीवर नेण्याचा प्रयत्न करा. तीन, चार आणि पाच. अँटी क्लॉकवाईज. आता हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे आणि आता एक श्वास सोडून घ्यायचा. श्वास सोडून डावीकडून उजवीकडे गोल फिरूया. एक, दोन, तीन, चार, पाच. कृती थांबवायची. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि करणार आहोत आपण आता बटरफ्लाय. दोन्ही पावले जी आहेत ती जोडून घ्यायचे. पावलांची पकड आपल्या हाताची पकड आपल्या पावलांच्या भोवती द्यायची. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून घ्या. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घ्या. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. आपली जाणीव संपूर्णपणे आपल्या पेल्विस रिजन कडे घेऊन जायची. तिथे आपली उत्सर्जनाची एक कृती होत असते. तिथे आलेला ताण त्या सगळ्यांकडे आपलं लक्ष असेल आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये श्वास घेत घेत दोन्ही गुडघे आपल्याला वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. सुरुवात करा. वर खाली गुडघे जास्तीत जास्त. कृती थांबवायची आणि आता आपण करणार आहोत याच्यातूनच पुढे जाणार आहोत कुरुमासन. जेव्हा आपण पचनाचा अभ्यास करत असतो त्यावेळेला पोटावर दाब येणारी आसनं जी आहेत ही आपण जास्त प्रमाणामध्ये घेत असतो. त्यामुळे ज्यांना वर्टिगोचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याची दुखणी आहे, मायग्रेनचा त्रास असेल, जर अधूनमधून असा त्रास होत असेल किंवा आता जर तुम्हाला प्रचंड प्रमाणात डोकेदुखी असेल
तर मात्र ही पुढे झुकणारी आसनं आहेत ती करणं टाळा. यथाशक्ती प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही पूर्वस्थितीला आलात तरी चालेल. तर आता सुरू करूया कुर्मासनासाठी तयारी. दोन्ही पावलं जी आता आपल्या शरीराच्या जवळ आहे ती थोडीशी पुढे घ्यायची आहेत आणि उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात काढायचा आपल्याला आणि डाव्या पोटरी खालून डावा हात. पावलं जुळलेली असतील. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपलं कपाळ जे आहे हे पावलाच्या दिशेने सैल कर सोडा किंवा पावलाला आपलं कपाळ लावण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये आपले खांदे रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. डोळे बंद. श्वास चालू. इथे यथाशक्ती थांबायचं आहे आपल्याला. उत्सर्जन म्हटलं की आपली टॉयलेटची कृती किंवा आपल्याला शरीरातून येणारा घाम या सगळ्या कृती याच्यामध्ये समाविष्ट असतात. उलटचाल करताना सावकाश हळूहळू पूर्वस्थितीला यायचं. अगदी सावकाश कमरेतनं सरळ हाताची स्थिती जी आहे ती काढून घ्यायची. दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून विश्रांती. एकदा शोल्डर रोटेशन करूया म्हणजे आपल्याला अर्ध मत्स्येंद्रासन करणं सोपं जाईल. दोन्ही हात समोर घ्या. हाताची बोटं आपल्या दोन्ही खांद्यांवर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा आणि श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. एक अगदी सावकाश कृती श्वासाची आधारित. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2 3 अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 2 3. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अंदर कटून घ्या. जाणीव आपल्या श्वासाकडे. एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्णपणे श्वास सोडायचा. आणि आता करूया अर्ध मत्स्येंद्रासन आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय समोर जुळलेले. उजवा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे जाऊ दे. डावा पाय फोल्ड करा. त्याचे टाच उजव्या सीटच्या खाली जाऊ देत. उजवा हात मागे असेल उजव्या सीटच्या इथे. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन उजव्या पायाचा अँकल घोटा पकडायचा प्रयत्न करा. जर आपला हात संपूर्णपणे पावलापर्यंत किंवा घोट्यापर्यंत जात नसेल तर समोरून डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा घाला आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा हात जो सपोर्टसाठी सीटच्या जवळ आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपण करतो अर्ध मत्स्येंद्रासन. डायबेटीस प्रतिबंधात्मक आहेच पण त्याचबरोबर पोटावरती जो पीळ येतो त्याच्याने आपली पचन जी आहे जठराग्नी जो आपला आहे तो सुद्धा आपला अधिक प्रमाणामध्ये कार्यक्षम होतो. यथाशक्ती थांबायचंय. डोळे बंद असतील. श्वास चालू असेल. 1 2 3. उलटचाल करूया. डोळे उघडायचे. आधी मान सरळ होईल. हाताची जी स्थिती आहे पुन्हा आपला उजवा हात उजव्या सीटच्या जवळ येऊ दे. समोरून डाव्या हाताचा विळखा काढून घ्या. डावा पाय जो खाली तो प्रथम सरळ आणि मग उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. हेच आसन आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ असतील आणि आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे येईल. उजवा पाय सेट करून त्याची टाच डाव्या सेट खाली. डावा हात मागे सेटच्या जवळ असेल. शक्य असेल त्यांनी उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर आपल्याला अँकल पकडता नाही आला तर समोरून विळखा घाला आपल्या हाताने आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा हात जो सपोर्टसाठी मागे आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. पाठीचा कणा हा आपला सरळ असेल आणि त्याला ट्विस्ट आलेला आहे. पोटाच्या ठिकाणी विरुद्ध बाजूने पीळ आहे त्याकडे लक्ष. डोळे बंद. श्वास चालू. यथाशक्ती थांबायचे. 1 2 3.
उलटसाल करताना आधी मान मध्यभागी येईल. डाव्या हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा डाव्या सीटच्या जवळ ठेवा. समोरून उजव्या हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय प्रथम खाली आहे तो सरळ करा, मग डावा पाय आणि विश्राम. या आसनाचा संपूर्ण आपल्या पाठीच्या मणक्यावर पोटाच्या ठिकाणी झालेला बदल त्याचा अनुभव घेऊया. आणि पचन आणि उत्सर्जन ही क्रिया म्हटली की वज्रासन हे रामबाण उपाय आहे या दोन्ही कृतींसाठी. तर आता विधिवत वज्रासन दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ आणि आधी उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. डावा पाय फोल्ड करायचा आहे त्याचं पाऊल डाव्या सीट. वज्रासन एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. जेवणानंतर तुम्ही 1 ते 2 मिनिटासाठी वज्रासनामध्ये बसला तर तुमचं खाल्लेलं जे अन्न आहे ते अधिक प्रमाणामध्ये पचन त्याचं जे आहे ते चांगलं होतं. कारण की रक्तप्रवाह जो आहे हा आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपल्या पोटऱ्या ज्या आहेत, मांडीचा जो भाग आहे त्याच्याने त्या लॉक होऊन जातात. तिथे रक्तप्रवाह जो आहे तो थांबून तो आपला पोटाच्या दिशेने म्हणजे उदराकडे व्हायला सुरुवात होते. म्हणून खाल्लेलं अन्न जे आहे ते चांगल्या प्रकारे पचतं. त्याचबरोबर जर आपलं अन्न पचन चांगलं झालं तर उत्सर्जनाची जी क्रिया आहे ती सुद्धा चांगली लागते. म्हणून वज्रासनामध्ये बसण्याची प्रॅक्टिस करा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, त्यांनी हाताचे तळवे गुडघ्याच्या जवळ ठेवून या स्थितीमध्ये बसायला हरकत नाही. म्हणजे पाठीवरती जास्त प्रेशर येत नाही आणि गुडघ्यांवरती पण प्रेशर येत नाही. अगदीच अँकल जॉईंट्स मध्ये प्रॉब्लेम असेल तर जसं पहिल्या वर्गामध्ये सांगितलं होतं की नॅपकिनची घडी करायची, ती फोल्ड करायची आणि ती आपल्या अँकलच्या खाली ठेवायची, म्हणजे तिथे सुद्धा जास्त प्रेशर येत नाही. तर वज्रासनामध्ये थोडा वेळ विश्रांती. डोळे अलगद मिटून घ्यायचे. हातांची ध्यान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले असतील. या स्थितीमध्ये आपला पाठीचा मणका नैसर्गिक सरळ राहतो. हनुवटी जमिनीला समांतर असेल, डोळे अलगद मिटलेले. कपाळावर चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये आणि हलकस स्मित असते. जाणीव आपल्या श्वासाकडे असेल. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. जेव्हा आपण मानसिक ओंकार करतो तेव्हा आपोआप आपलं मन शांत होतं आणि ते स्वतःमध्येच एकरूप होतं. तर सुरुवातीला आपण करूया उष्ट्रासन. त्यासाठी स्थिती दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. उष्ट्रासन आपण बेसिक आणि पूर्ण असे दोन्हीही करणार आहोत. तर सुरुवातीला दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घेऊया. पावलांचं माउंटन करायचंय. टाचा सेलिंगच्या दिशेला असतील. पायाची बोटं जमीन. ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करा. म्हणजे आता दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आणि ती आता आपल्या कमरेवर ठेवा, जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. हाताची जी बोट आहेत ही जमिनीच्या दिशेने असतील. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी फक्त एवढीच कृती करा. बाकीच्यांनी हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. आपला चेहरा सिलिंगला समांतर जाईल. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागून आणि डाव्या हाताने डावी टाच पकडा. मान मागे सैल सर सोडू. इथे आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना ताण होतो. म्हणजे आपलं पुन्हा एकदा अन्नपचन हे चांगलं सुरू होतं. उलटसाल करताना आधी उजवा हात कमरेवर येईल आणि मग डावा. दोन्ही हात खाली. पावलांचं माउंटन सोडून द्या. आता दोन्ही गुडघे जुळवून घ्या. आपण करणार आहोत आता पूर्ण वृक्षासन. यथाशक्ती प्रयत्न आपली जशी शारीरिक क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. आता दोन्ही गुडघे जुळलेले असतील, पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील. पुन्हा दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आणि ती आता आपल्या कमरेच्या इकडे, जिथे आपलं माकड हाड आहे शेवटच्या तिथे असतील. हाताची बोटं जमिनीच्या दिशेने. इथे पुन्हा एकदा आपले बलगड्या ज्या आहेत त्या आपल्या ताणल्या गेलेल्या आहेत.
आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा, पोट पुढे येईल, चेहरा सिलिंगला समांतर येईल, पाठीची दुखणी आहे त्यांनी एवढीच कृती करा, पुढची कृती करणं टाळा. आणि त्यानंतर उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा, पावलं जमिनीकडे फ्लॅट असेल, आणि डाव्या हाताने डावी डावी यथाशक्ती प्रयत्न, जर पावलं फ्लॅट असतील आणि कर्णपट्टी वाजत असेल तर पावलांचं माउंटन. आणि इथे थांबा. 1 2 3. उलट चाल करताना अगदी उजवा हात कमरेवर आणि मग डावा हात, दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून द्यायचे आणि आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना आलेला ताण त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याचा मनातल्या मनात मागवा. श्वासाची गती वाढलेली आहे, त्यासाठी एक सहज श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे हळवारपणे तो श्वास सोडा. उष्ट्रासनाला कॉम्प्लिमेंटरी आसन योग मुद्रा. जिथे आपल्या पोटाच्या स्नायूंना आता ताण होता तिथे आपण आता प्रेशर आणणार आहोत. आणि त्यासाठी वज्रासनामध्ये समजा ज्याला जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. आणि आता पुढची कृती, डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि ही पकड आपल्या पुन्हा एकदा जिथे आपलं माकड हाड आहे तिथे असेल. डाव्या हाताची घट्ट मूठ वळवून घ्यायची, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा, चेहरा शांत असेल. आणि आता एक श्वास भरून घेताना हलकासा बॅकवर्ड बेंड, आपली हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं लोअर बॅक मधून पुढे पोटाचा भाग आधी आपल्या मांडीच्या दिशेने येईल, मग आपल्या छातीचा भाग, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर शेवटला आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैलसर सोडण्याचा प्रयत्न करा किंवा कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा, थोडीशी हाताची पकड ढिली करा, डोळे बंद आणि देहधारणा. पोटावरती आलेला दाब, पाठीच्या मणक्यावरती ताण आहे, रक्तप्रवाह हा आपल्या हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतोय. पोटावरती जो अपेक्षित दाब येतोय त्याच्यामुळे आपलं अन्न पचन जे आहे किंवा तिथली जी संस्था आहे पचनाची ती अधिक प्रमाणामध्ये कार्यक्षम होतीये. ही भावना आपल्या मनामध्ये आणि जोर श्वासाची. यथाशक्ती थांबायचंय, श्वास घेतोय सोडतोय. उलटचाल करताना हाताची पकड पुन्हा एकदा घट्ट करा आणि श्वास घेत घेत आपलं कपाळावर उचला, हनुवटी, नाक, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत श्वास घेत घेत कमरेत सरळ. हाताची पकड सोडून दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील, डोळे अर्धत मिटलेले. रक्तप्रवाह जर डोक्याच्या दिशेने होत होता तर पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, त्यासाठी 1 सेकंद आपल्याला या स्थितीमध्ये स्थिर बसायचं आहे, डोळे बंद करून. आता ज्यांनी वज्रासन घातलंय त्यांनी आता या स्थितीमधूनच दंड स्थितीमध्ये यायचंय आणि ज्यांनी साधी मांडी घातली त्यांनी डायरेक्ट उभं राहायला हरकत नाहीये. आता आपले दोन्ही हाताचे तळवे आपल्या गुडघ्यांच्या समोर ठेवा, दोन्ही गुडघे गुडघ्यातून पाय सरळ करा आणि सावकाश हळूहळू पर्वतासन मध्ये या. आणि हळू एक एक पाय पुढे, उजवा पाऊल पुढे, उजवा हात मागे, डावा पाऊल पुढे, डावा हात मागे, असं करत करत हळूहळू दंड स्थितीमध्ये या आणि विश्राम. दंड स्थितीमध्ये विश्राम. एका हाताने दुसऱ्या हाताचं निवड पकडायचं आणि मान मध्ये सैलसर सोडायची. गाडी आपल्या श्वासाची असते. तर आपण सुरुवातीला करणार आहोत वायू निष्क्रियासन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आता उजव्या हाताची 4 बोटं उजव्या पावलाच्या खाली जातील आणि डाव्या हाताची 4 बोटं डाव्या पावलाच्या खाली म्हणजे तळव्याच्या खाली जातील. आणि आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचंय
नजर आपली सिलिंगकडे आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. बरोबर. नजर वर. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. आणि आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचंय आहे. तो श्वास सोडा. आपले हात जे आहेत हे आतल्या बाजूने आहेत, बरोबर. खाली बसायचंय आणि आता आपण याच्यातूनच पुढे जाणार आहोत. मलासन करणार आहोत. हाताची जी बोट आहे ती काढून घ्यायची आहे. दोन्हीही हाताच्या कोपऱ्यांनी गुडघ्यांना थोडासा स्ट्रेच द्यायचा आहे आणि दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतात. बरोबर. पाठीचा कणा सरळ. आपण करतोय मलासन. आणि आता श्वास घेत आपल्याला टाचा जमिनीपासून वर उचलायचे आणि श्वास सोडत खाली. बरोबर. छान. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. आपण मलासन क्रिया करतोय म्हणजे आपण या स्थितीमध्ये न थांबता थोडीशी डायनॅमिक आपली हालचाल होतीये. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. छान. आणि आता आपण मलासनाचं आसन करणार आहोत. त्यासाठी टाचा जमिनीपासून वर उचला आणि इथे यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करा. हा, बरोबर. छान. श्वास प्रश्वास आपला चालू असतो. एक. थोडेसे गुडघे जे आहेत ना, हाताची कोपरे ही गुडघ्यांच्या इथे घ्यायची आणि गुडघे थोडेसे ताणायचे म्हणजे अपेक्षित ताण मिळतो. बरोबर. सावकाश आधी टाचा जमिनीवर येऊ देत आणि श्वास घेत घेत उठून उभं राहायचं. श्वास घेत उठून उभं राहायचंय. दोन्ही हात खाली येतील आणि विश्राम. काल आपण बद्ध हस्त केलं, बरोबर. आणि आज थोडीशी आपण ह्याची क्रिया करणार आहोत म्हणजे बद्ध हस्त आणि कोणासन आपण आज एकत्रित करणार. तर त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये टाकून घ्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. आणि आता श्वास घेत आपल्याला आपली मान थोडीशी मागे झुकवायची आहे. चेहरा सिलिंगला समांतर. आणि श्वास सोडत आपल्याला पुढे झुकायचं आहे. चेहरा जमिनीला समान. ठीक आहे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. जेव्हा आपण खाली झुकतो तेव्हा पोटावरती बघा दाब येतो आणि श्वास घेत आपण जेव्हा वर येतो तेव्हा पोटावरती ताण येतो. श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी या. आधी खांदे रिलॅक्स करा आणि मग हाताची पकड सोडू आणि विश्राम. सूर्यनमस्कार. आज आपण 2 साधे सूर्यनमस्कार आणि 2 डायबिटीज वाले सूर्यनमस्कार करणार. डायबिटीज वाल्यांना आपण ज्याच्या आधी पण केलेला आहे. तर आधी आपण साधे सूर्यनमस्कार करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अंगात मिटलेले. मनामध्ये सूर्यदेवतेचं स्मरण, मनन चिंतन. गायत्री मंत्राचं पठण करते. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन.
7 सरळ हस्तभुजंग, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. पूर्वस्थिती. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. आणि आता 2 डायबिटीज वाले सूर्यनमस्कार. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 5 शशकासन, गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट, सीटचा भाग पायावर, हात सरळ असतील डोक्याच्या दिशेने वर आणि कपाळ जमीन. 5 शशकासन आपण केलंय. 6 अष्टांग नमस्कार, 7 सरळ हस्तभुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा शशकासन, गुडघे जमिनीवर, पावलं फ्लॅट, पाय सीटचा भाग पायांवर, हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, कपाळ जमिनीवर. 9 शशकासन, 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कारासन. आता एक शेवटचा. ओम भास्कराय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 चतुरंग दंडासन, 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 सरळ हस्तभुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशकासन, 10 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कार. झोपली बरोबर. बरोबर होतं तुमचं. डोकं होती. बरोबर केलाय. मुखदुखी करून झाल्यानंतर बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्राम. एका कुशीला वळायचं, शयन स्थितीमध्ये विश्राम. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्या आणि आपल्या श्वासाकडे लक्ष, श्वासाची गती वाढली आहे की कमी आहे त्याकडे लक्ष. जर खूप जास्त वाढल्यासारखी वाटत असेल तर आपण आसन करताना किंवा क्रिया करताना थोडीशी घाई करतोय हे लक्षात घ्यायचं. हे आपलं आपण आता स्वतःच निरीक्षण करायला सुरुवात करायची याच्या पुढे की आपल्याला कुठलेही आसन जे आहे हे अगदी शांतपणे कुठेही घाई गडबड न करता करायचंय. आणि आता आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. आणि आता दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या आणि एकेका पायाने सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर असतील. आता
याच्यातूनच आपल्याला पदसंचलन म्हणजे दोन्ही पाय एकत्रित गोलाकार फिरवायचे. सुरुवात करा उजवीकडून डावीकडे, दोन्ही पाय एकत्रित गोलाकार, आपली टाच जमिनीकडे जाऊ दे. 1 बरोबर, 2 टाचा जमिनीच्या दिशेने जाऊ दे, 3 अँटी क्लॉकवाईज 3 वेळा करा डावीकडून उजवीकडे. 1 अगदी सावकाश, दम लागत असेल तर कृती थांबवा. 2 आणि 3 3 वेळा झालं की नियंत्रित दोन्ही पाय खाली, धाडकन न पडता सावकाश खाली आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घ्या, तोंडाने हळुवारपणे श्वास सोडा. विश्रांती. पोटाचं जे कोर मसल्स आहेत ते फ्लेक्झिबल होण्यासाठी, आपलं जठराग्नी जो आहे हा अजून कार्यक्षम होण्यासाठी पदसंचलन म्हणजे आपण दोन्ही पाय एकत्रित जे गोलाकार फिरवले ते अतिशय उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. करूया पवनमुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. आधी आपण अर्ध पवनमुक्तासन करू आणि मग पूर्ण पवनमुक्तासन. तर आता आपल्याला उजवा जो पाय आहे तो 30 अंशापर्यंत वर उचलायचा आहे आणि फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या, पाऊल जमिनीकडे सैल सर सोडा. प्रेशर आलेली उजवी बाजू त्याकडे लक्ष, डोळे अलगद मिटलेले. आणि आता सर्वायकलचा ज्यांना त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. इथे थांबा. 1 2 3 उलटता, नियंत्रित, डोकं जमिनीवर, हाताचा वळखा सोडून द्या. उजवा पाय हवेत गुडघ्यात सरळ करा, नियंत्रित जमिनीवर. आणि आता ही कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचला, तो फोल्ड करा. डाव्या पायाला आपल्या हातांचं विळखा, पाऊल जमिनीकडे सैलसर सोडा. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबायचंय. 1 2 3 उलटचाल, डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडायचा. डावा पाय हवेत सरळ करा, नियंत्रित जमिनीवर. आणि आता करूया पूर्ण पवनमुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. त्याच्या नावातच याचे लाभ आहेत. गॅसेसचे जे काही त्रास आहेत, विकार आहेत ते ह्या आसनाच्या अभ्यासाने दूर होतात. दोन्ही पाय एकत्रित वर उचलायचे 30 अंशापर्यंत आणि मग ते फोल्ड करा. पावलं जमिनीकडे सैलसर सोडा. आपल्या दोन्हीही पायांना आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. पोटाचे स्नायू जाणीवपूर्वक रिलॅक्स करा. खांदे रिलॅक्स असतील, डोळे अलगद मिटलेले. पोटावरती आलेला दोन्ही बाजूंनी प्रेशर त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. इथे थोडंसं शॅलो ब्रीदिंग होतं कारण की पोटावरती जो प्रेशर येतो त्यामुळे आपला जो श्वास आहे हा आपला शॉर्ट ब्रीदिंग म्हणजे अर्धवट सोडलेला जातो. आणि आता सर्वायकल वाल्यांनी पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी डोकं सावकाश वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. 1 2 3 उलटचाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये, नियंत्रित जमिनीवर, विश्रांती. आपल्या पोटावरती आलेला प्रेशर जो आता रिलीज झालेला आहे त्याची जाणीव. जेव्हा आपण पचनाचा विचार करत असतो किंवा उत्सर्जनाची कृती जेव्हा आपण ही सगळी आसनं करत असतो त्यावेळेला हलासनाची प्रॅक्टिस जरूर करा. आपण जे शिकलेलो आहोत हलासन त्याची प्रॅक्टिस जरूर करा. हवं असेल तर तुम्ही एकदा दाखवते. ज्यांना शक्य आहे त्यांनी करण्याचा प्रयत्न करा. तर आपल्याला हलासनासाठी
ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी हलासन करणं टाळायचं आहे. तर सुरुवात करूया. ज्यांना पूर्ण हलासन जमत नसेल त्यांनी काय करा, दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या आणि दोन्हीही पायांचे अंगठे पकडा. याला अर्ध हलासन म्हणतात. तर या स्थितीमध्ये तुम्ही थोडा वेळ थांबा, पोटाचे स्नायू जाणीवपूर्वक रिलॅक्स ठेवा आणि या स्थितीमध्ये थांबा. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात खाली घेऊन आपले पावले जे आहेत ती जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. सीटला आपल्या हातांचा आधार देऊन पावलं जमिनीकडे टेकवण्याचा प्रयत्न करा मागच्या बाजूने. हा बरोबर. जर जात नसतील तर दोन्ही पायांचे अंगठे पकडा. हा बरोबर बरोबर. पायांची बोट जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न आणि शक्य असेल तर हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडा. उलट चाल करताना हात जमिनीवर येतील, पाठीचा एक एक मणका नियंत्रित जमिनीवर. ज्यांनी पायाचे अंगठे पकडले त्याने आता ते अंगठे सोडून द्या, दोन्ही हात खाली करा आणि नियंत्रित सावकाश दोन्ही पाय जमिनीवर येऊ दे आणि विश्रांती. ओके वंदनाताई, तुम्ही केलंय मला असं वाटतं, छान केलं. करूया द्रोणासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. सुरुवात करूया. ज्यांना पटकन हे करणं शक्य नसेल त्यांनी आधी अपर बॉडी जमिनीपासून वर उचला, हातांचा स्टँड करा, मग दोन्ही पाय वर उचला आणि शक्य असेल तर हळूहळू हातांचा सपोर्ट काढून द्या. ज्यांना पटकन आपल्याला अपर बॉडी वरती लिफ्ट करता येत असेल त्यांनी अशा प्रकारे कृती करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकत्रित दोन्ही हात पाय आणि डोकं जमिनीपासून वर उचला. बरोबर. उलट चाल करताना सावकाश दोन्ही पाय जमिनीवर, पाठीचा एक एक मणका जमिनीवर, दोन्ही हात खाली, विश्रांती. कंट्रोल मुवमेंट थोडीशी ठेवायची आपल्या, म्हणजे आपल्याला आपल्या शरीरावरती कंट्रोल राहणं महत्वाचं आहे. धाडकन कुठेही न सोडून देता सावकाशपणे आपल्याला नियंत्रित उलटचाल करायची असते. आणि आता एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. जे द्रोणासन आता आपण पाठीवर पडून केलं ते सेम कृती आपण आता पोटावर पडून करणार आहोत, ज्याला नौकासन म्हणतात, बोट पोश्चर. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सर्व वर न्यायचे आणि आता एकत्रित दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. दोन्ही हात पाय आणि अपर बॉडी, दोन्ही हात समोरून ताणण्याचा प्रयत्न करा आणि पाय मागच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा. इथे पोटावरती छान असा प्रेशर येतो आणि थांबा. 1 2 3. उलट चाल करताना हात जमिनीवर, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली, विश्राम. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि आधी पोटावर पाठीवर पडून विश्रांती आणि मग हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आपण थोडासा मुद्रांचा अभ्यास करणार आहोत.
दोन्ही हात गुडघ्यांवरती ध्यान मुद्रेमध्ये डोळ्यांगत मिटून घ्यायचे, चेहरा शांत. सुरुवातीला आपण करणार आहोत वायू मुद्रा, जे आपण आधी शिकलेलो आहोत. दोन्ही हात सरळ घ्यायचे आणि आपलं पहिलं जे बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचंय आणि त्याच्यावरती अंगठा लॉक करायचा. बाकीची 3 बोटं आपली सरळ असतील. आपल्या शरीरामधला वात विकार आटोक्यात आणण्यासाठी ही मुद्रा आपण करू शकतो. बरोबर. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि डोळे अलगद मिटून घ्यायचे. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपल्याला कुठलंही दीर्घ श्वसन, कुठलंही श्वसन न करता जाणीव आपल्या श्वासाच्या गतीकडे द्यायची आहे. चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले. श्वास घेतोय आणि सोडतोय. जेव्हा आपण ही श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती करतो तेव्हा थंड हवेचा स्पर्श आपल्या नाकपुड्यांना होतोय का श्वास घेताना, आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. या स्पर्शाच्या जाणीवेकडे आपलं लक्ष. आपल्या नाकाच्या शेंड्याच्या इथे आपल्याला ही उबदार हवा, थंड हवा जाणवते का, त्याकडे आपलं लक्ष. या मुद्रेमध्ये आपण 5 श्वास थांबायचे. म्हणजे सहश्वास भरून घ्यायचा, स्पर्शाची जाणीव आणि सावकाश श्वास सोडायचा. असे 5 श्वास आपला आपण इथे थांबायचे. सावकाश डोळे उघडायचे. आणि आता पुढची मुद्रा ती म्हणजे अपान मुद्रा. आज आपण जे पचन आणि उत्सर्जन या स्थितीमध्ये किंवा ही जी आपली सिस्टीम आहे ही अधिक कार्यक्षम होण्यासाठी जी आपण आसनं केली त्या आसनांसोबत तुम्ही ही अपान मुद्रा करू शकता. या अपान मुद्रेने आपल्या पोटाचे जे काही विकार आहेत ते कमी व्हायला मदत होते. तर ही कशी करायची, एकदम सोपी आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि आपली जी मधली बोट आहेत ती फोल्ड करायची. त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळून घ्यायचं. बरोबर. बाकी जी आपलं पहिलं बोट आणि करंगळी आहे ती आपली सरळ असेल. आपण लहान मुलांना भिंतीवरती हरणाचं चित्र जे दाखवतो ना तशीच ही कृती. बरोबर. आता ही अपान मुद्रा, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात आता गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आता ज्यांना गॅसेसचा त्रास होतोय त्यांनी ही अपान मुद्रा रिकाम्या पोटी करावी. म्हणजे तुम्हाला जो गॅसेसचा त्रास आहे तो कमी व्हायला मदत होते. किंवा ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना सुद्धा ही तुम्ही रिकाम्या पोटी ही करू शकता. आता ज्यांना अन्नपचन आपलं चांगलं सुधारलं पाहिजे तर त्यांनी जेवण झाल्यानंतर 15 मिनिटांनी तुम्हाला ही कृती करायला हरकत नाहीये अपान मुद्रेची. त्याच्याने आपले पोटाचे विकार कमी होतात. गॅसेसचा त्रास आहे, पित्ताचा त्रास आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. पण ही 1 दिवस 2 दिवस करून चालणार नाही, तर याचा निरंतर आपल्याला अभ्यास पाहिजे. पुन्हा डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल आणि आता आपलं लक्ष आपल्या उदर भागाकडे. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना नियंत्रित ते आतल्या दिशेला जात आहे. पोटाच्या हालचालीकडे आपली जाणीव. ब्रीदिंग अवेअरनेस. पुन्हा एकदा 5 श्वास इथे आपला आपण थांबायचंय. अवकाश डोळे उघडायचे. आणि आता पुढची जी तिसरी मुद्रा आहे ती म्हणजे अपान वायू मुद्रा. ही 2 मुद्रांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे वायू मुद्रा आणि अपान मुद्रा या 2 मुद्रांचं कॉम्बिनेशन अपान वायू मुद्रा. तर ही कोणासाठी उपयुक्त आहे, ज्यांना हृदयविकाराचा नुकताच झटका येऊन गेला असेल किंवा एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल त्यांच्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे. किंवा ज्यांना असं वाटत असेल की म्हणजे कधी कधी आपल्याला बघा खूप
छातीमध्ये दुखतं किंवा असं वाटत असेल की आपल्याला तसा काही त्रास होतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही या स्थितीमध्ये बसू शकता. अपान वायू मुद्रा. याचं चित्र मी तुम्हाला हवं असेल तर शेअर करते. दोन मुद्रांचं कॉम्बिनेशन आहे ही मुद्रा म्हणजे. अपान मुद्रा आणि वायू मुद्रा या दोन मुद्रांचं हे कॉम्बिनेशन. पहिली म्हणजे वायू मुद्रा. पहिलं बोट फोल्ड करायचं, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं, अंगठा लॉक करायचं, ते बोट लॉक करायचं अंगठ्याने, आणि मग जी मधली दोन बोट आहेत ती फोल्ड करून त्याचे टोकं अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची आणि फक्त करंगळी आपली ओपन असते. ही झाली आपली अपान वायू मुद्रा. ठीक आहे, करूया सुरुवात. दोन्ही समोर हात घ्यायचे. पहिल्यांदा वायू मुद्रा म्हणजे पहिलं बोट फोल्ड करायचं, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचं, अंगठा मग त्याच्यावर ठेवून पहिलं बोट लॉक होईल, आणि मग अपान मुद्रा. मधली दोन बोट आहेत ती फोल्ड करा आणि ती अंगठ्याच्या टोकाला जोडून घ्या, करंगळी ओपन असेल, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेत. ही झाली आपली अपान वायू मुद्रा. पुन्हा डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आता इथे आपल्याला दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं करायची आहे. तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात छातीपाशी. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यात. आज आपण करणार आहोत शीतली आणि शीतकारी प्राणायामाची आवर्तन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवातीला आपण करतोय शीतली प्राणायाम. जीभ आपल्याला बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. जिभेची पन्हळ. हे एकमेव अपवादात्मक हे दोन प्राणायाम आहेत जिथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने सोडतो. तर आता सुरुवात करूया. जीभ बाहेर असेल, जिभेची पन्हळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. जीभ आतमध्ये, तोंड बंद, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव, आणि नाकाने संथ रेच. दुसरं आवर्तन. जीभ बाहेर, जिभेची पन्हळ. जर अगदीच जीभ आपल्याला फोल्ड करता येत नसेल तर आपण ओठांचा चंबू कसा करतो, पाऊट करतो, त्याप्रमाणे तुम्ही हवा आतमध्ये भरून घेऊ शकता. ज्यांना जीभ फोल्ड करता येत नसेल त्यांच्यासाठी ही कृती. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेच. तिसरं आवर्तन शीतली प्राणायाम. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेच. करूया शीतकारी प्राणायामाची 3 आवर्तनं. डोळे अलगद मिटलेले आहेत. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथ रेच. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक,
तोंड बंद, नाकाने संथ रेच. लास्ट राऊंड. ओठ विलग, दातावर दात, जीभ दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घपूरक. तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्यायची आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती घ्यायची अगदी सावकाशपणे. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल 1 ते 1.5 फुटाचं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. हातांची स्थिती सुद्धा तपासून पाहूया. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील आणि ते अर्धवट मिटलेले. आपली मान डावीकडे किंवा उजवीकडे मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. संपूर्ण शरीर आपण विश्रांती स्थितीमध्ये जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेलं आहे. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम मनातल्या मनात आठवूया. आज आपण पचन आणि उत्सर्जन या दोन्हीही क्रिया अधिक सुलभ कशा होतील किंवा त्या कशा सुधारतील या दृष्टीने आपली आजची साधना होती. आणि हे करत असताना एखादा स्नायू किंवा अवयव नकळत ताणला गेला असेल तर तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहे. उत्तानं शववद् भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन आपण करीत आहोत. शरीरातला प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल. सुरुवात आपण आपल्या दोन्हीही पायांपासून करूया. माझ्या दोन्हीही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या कमरेचा भाग, माझे हिप जॉइंट्स, माझ्या सीटचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत माझा दोन्हीही उजवा आणि डावा पाय शिथिल झालेला आहे. जाणीव आपली शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ शिथिल होत चालली आहे. माझा उदर भाग, तिथे असलेली माझी पचन संस्था तीही शिथिल होत आहे. माझी उदर पोकळी शिथिल होत आहे. माझा उर भाग, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय शिथिल होत चाललेलं आहे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत चाललेले आहेत. शरीराच्या माझ्या या मधल्या भागामध्ये शिथिलता निर्माण झालेली आहे. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाच्या 2 नाकपुड्या, नाकाचा शेंडा शिथिल होत आहे. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भोवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. माझं संपूर्ण शरीर कापसासारखं, फुलासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे.
जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझी जाणीव आहे. मी श्वास घेताना माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव प्रसरण पावत आहे, प्रत्येक स्नायू प्रसरण पावत आहे. आणि मी श्वास सोडताना माझे हे सगळे स्नायू आकुंचित होत आहेत. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव माझ्या नाकपुड्यांना होत आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, ऊर्जा माझ्यात सामावून घेत आहे. आणि मी माझा श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या शारीरिक मानसिक व्याधी, माझी सगळी दुःख, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरती सुख, शांती, समाधान मिळत आहे. मी केलेली साधना, तिचा आनंद, तिचं समाधान माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. माझ्या भोवतालचं वातावरणही आनंदी आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय सुंदर आहे, छान आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. समत्वम योग उच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी शारीरिक मानसिक स्थिती अतिशय संयमित आहे, संतुलित आहे. योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नसून मनाचा निर्धार, मनाचं संतुलन राखणं, कुठल्याही प्रसंगी स्वतःला न डगमगता स्थिर राहणं हा सुद्धा एक प्रकारचा योग आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया, मनन करूया, चिंतन करूया आणि त्यांना मनोभावे वंदन करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया. योग कर्मसु कौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपल्याला आजची जी आपण ठरवलेली कामे आहेत, नियोजित कामे आहेत, ती पूर्ण करायची आहेत आणि ती आपण प्रामाणिकपणे, कुशलतेने करणार आहोत. ही भावना आपल्या मनामध्ये, ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आणि हळूहळू या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घ्यायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊन एक हलकासा खेच द्यायचा आहे. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली, उजवा हात शरीरावर, दोन्ही पाय फोल्ड करा. या स्थितीचाही आनंद घ्या. आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता बैठक स्थितीमध्ये या. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपल्या क्षमतेने कमरेतून पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर.
आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देऊन ओमच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तबंधन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. सोमवारी आपला या महिन्याचा शेवटचा वर्ग असेल. पुढच्या वर्गाचे ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या सर तुम्हाला ग्रुपवरती पाठवतील. कोणाला काही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल ते विचारू शकता. धन्यवाद. शुभ दिवस. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते.